सांगली हिराबाग पंपला जाणारा वॉल्वचे दुरुस्ती करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे हिराबाग झोनमधील 8 टाक्या कमी प्रमाणात भरल्या आहेत. त्यामुळे कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर बुधवारपासून सुरळीत पाणीपुरवठा होईल असे सुनील पाटील यांनी माहिती दिली आहे. हिराबाग येथून विश्रामबाग जलभवन व विश्रामबाग टाकीसाठी जाणाऱ्या पाणीपुरवठ्याचा सममध्ये येणारा इनलेट वाल नादुरुस्त झाल्यामुळे त्याचे काम आज हाती घेतले होते. त्यामुळे सर्व म्हणजे जवळजवळ ह्या परिसर म्हणजे हिराबागवरून जवळजवळ 8 टाक्यांना पाणीपुरवठा होतो. तो आज बंद ठेवून जवळजवळ 4 तासामध्ये हे काम कंप्लीट करून उद्यापासून सुरळीत पाणीपुरवठा चालू होईल. हा वालमध्ये नादुरुस्त झाल्यामुळे जवळजवळ अर्धा वाल ओपन असल्यामुळे विश्रामबाग परिसरामध्ये 2 टाक्यांना म्हणजे जलभवन आणि विश्रामबाग टाकीमध्ये जो गेले 8 ते 10 दिवस जरा अपुरा पाणीपुरवठा होत होता, तो आता उद्यापासून हे वालचं काम झाल्यानंतर सुरळीत पाणीपुरवठा सुरू होईल.